मला असं वाटतं आपल्याला आता फ्युचर पिढीसाठी म्हणून एक आशीर्वाद स्वरूप लावलं एक तरी झाड लावावं लागेल. हा अडकवून ठेवायचं. आणि व्हॉट इफ हाच 7वा जन्म असेल तर? बरोबर. त्या निमित्ताने पुन्हा तरुण पिढीचं पावलं वळतायत. हम्म. म्हणजे ती कदाचित जगाला दाखवायला असतील. आता हे जे सगळं बाहेरून जो प्रवास चाललाय तो कधीतरी इंटरनल होईल. त्यावेळी बायका चुलीपाशीच होत्या, लाकडं जाळली जात होती, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड घेतला जात होता. या सगळ्यातून त्यांनी बाहेर पडावं, 4 विरंगुळ्याचे क्षण त्यांनी जगावेत, सुंदर दिसावं, मैत्रिणींबरोबर बोलावं, थोड्या सुखदुःखाच्या गोष्टी कराव्या. आमच्या मालिका का चालतात याचं कारण हे आहे की बायकांमधलं ते जे हलकंसं राजकारण असतं ते कुठेतरी सगळ्याच बायकांच्या घरात मनात घडत असतं. म्हणजे सावित्रीने तिच्या नवऱ्याचे आणले होते पण मला माझ्या बाबांचे आणायला आवडतीलच. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहासुनील लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले तारिणी या मालिकेच्या सेटवर म्हणजे तर आउटडोर शूट चालू आहे, कारण वटपौर्णिमेचा सीन शूट होतोय आणि त्याच निमित्ताने गोड कलाकार आपल्या सोबत आहेत. तर कसे आहात? एकदम मज्जेत, मस्त. कसं चाललंय शूट? एकदम छान. तळपत्या उन्हामध्ये खूप गारगार असं वडाच्या सावली खाली कधीतरी मध्येच, पण खूप उन्हातच आम्ही शूटिंग करतोय. बरं, वटपौर्णिमेचा सीन शूट करतोय. नेहमी वटपौर्णिमेला पाऊस असतो आणि आज चक्क ऊन पडतंय, काय सांगाल? म्हणजे प्रत्येकानेच वडाचं तरी झाड लावायलाच हवं एक तरी, कारण ते मला असं वाटतं आपल्या नंतरही पुढच्या कित्येक पिढ्यांना सावली देणारं, आधार देणारं असं असेल. आणि मला वाटतं वटपौर्णिमेचं व्रत हे वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारणं किंवा आपल्या नवऱ्यासाठी, बॉयफ्रेंडसाठी खूप आशीर्वाद मागणं हे झालंच. पण मला असं वाटतं आपल्याला आता फ्युचर पिढीसाठी म्हणून एक आशीर्वाद स्वरूप लावलं एक तरी झाड लावावं लागेल असं मला वाटतं. काय सांगू, ते सगळं ती बोलून झालं. पण हा मम बरं, आता हे जे शूट चालू आहे, आता पाऊसही कमी पडतोय, पण ह्या सगळ्या गोष्टी वातावरणावर असतात, कधी आपल्यावर डिपेंड असतात. पण काय होतं ना, आजकालची जेनजी पिढी आहे ती ही वटपौर्णिमा म्हणा किंवा मराठी किंवा हिंदू जे सण वगैरे आहेत ते खूप कमी प्रमाणात सेलिब्रेट करतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं सांगावंसं वाटेल की मी स्वतः कधी वटपौर्णिमेचा उपास वगैरे केलेला नाहीये, कारण मला पर्सनली असं वाटतं की का अडकवून ठेवायचं. आणि व्हॉट इफ हाच 7वा जन्म असेल तर? बरोबर. हा, त्यामुळे माझी श्रद्धा आहे, पण मी उपास वगैरे केला नाही. पण हा, ज्यांची श्रद्धा आहे त्याच्या मी अगेन्स्ट पण मी नाही जाणार. की काहीतरी एक शक्ती आहे, सो ज्याला जे वाटतं ते योग्य त्यांनी करावं. पण आताची जी नवीन पिढी, जसं तू जेनझी म्हणालीस, ते काहीच करत नाहीत. सो त्यांनी काहीतरी थोड्या गोष्टी तरी कराव्या. अगदी वटपौर्णिमा करायची तर अगदीच नवऱ्याचं म्हणजे भाग्यच फळफळल्यासारखं. पण काही गोष्टी त्यांनी आम्ही ज्या घेऊन आलोय त्या निदान पुढे तरी घेऊन जा, असं माझं तरी म्हणणं आहे. तुम्ही काय सांगा? मला थोडंसं वेगळं वाटतंय. म्हणजे या अर्थाने की रीलच्या निमित्ताने का होईना किंवा सोशल मीडियासाठी का होईना, एक त्या निमित्ताने पुन्हा तरुण पिढीचं पावलं वळतायत. म्हणजे ती कदाचित जगाला दाखवायला असतील. आता हे जे सगळं बाहेरून जो प्रवास चाललाय तो कधीतरी इंटरनल होईल याची खात्री आहे. आणि मला असं वाटतंय की आता खूप अवेअर होत आहेत मुलं, कारण कदाचित एक जागतिक रेट्यामध्ये आपली भारतीय संस्कृती किंवा आज देशामध्ये ज्या पद्धतीचं एक वातावरण आहे, जिथे भारतीय संस्कृतीकडे पुन्हा लक्ष देण्याचं सरकारकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे ह्याचा हळूहळू कुठेतरी ह्याचा आपल्याला फायदा होईल किंवा दिसेल पुढच्या पिढीला. जसं नियती म्हणाली की वर्षानुवर्षाची परंपरा किंवा त्याच्या मागचं सायन्स मुळात हे जे आज इथपर्यंत आलं आहे ते ह्याच्या सुद्धा पुढे नक्कीच जाईल. आणि वटपौर्णिमा म्हटलं की नवऱ्याबद्दलच असतं किंवा नवऱ्यासाठी ते 7 फेरे वगैरे असतात, हे तुम्हाला कितपत मान्य आहे? नाही, त्याच्या मागे सायन्स आहे मुळात. मी मगाशीच म्हणाले तसं की वडाचं झाड हे खूप ऑक्सिजन देणार आहे. ज्या काळात ही प्रथा निर्माण झाली त्यावेळी बायका चुलीपाशीच होत्या, लाकडं जाळली जात होती, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड घेतला जात होता. या सगळ्यातून त्यांनी बाहेर पडावं, 4 विरंगुळ्याचे क्षण त्यांनी जगावेत, सुंदर दिसावं, मैत्रिणींबरोबर बोलावं, थोड्या सुखदुःखाच्या गोष्टी कराव्या, निसर्गात जावं, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. घराबाहेर पडणं. आणि पण मला असं वाटतं की कसं होतं, कोणालाही एखादी गोष्ट गुंफून सांगितली
किंवा ती अमुक गोष्ट केली नाही तर काहीतरी वाईट होईल अशी भीती दाखवली. हा मानवी स्वभाव आहे, बरोबर. मन आहे हे. तर त्याचा मला वाटतं सायकोलॉजीचा खूप छान उपयोग केला गेलाय, म्हणून ही कथा आहे. आणि त्याच्या मागचे जे 7 जन्म किंवा ते जे फेरे आहेत त्याचा संबंध हा आपल्या श्वासाच्या गतीशी किंवा ह्याच्याशी असल्यामुळे हा. ती कथा अशी गुंफली गेलेली आहे असं अच्छा. मला वाटतंय. पण आय थिंक मी ना मला कुठली गोष्ट म्हणजे लहानपणापासून मला त्यामागचं सायन्स जाणून घेण्याची खूप घ्यायची. इच्छा होती. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जेव्हा कळलं सायन्स, तेव्हा मला ती गोष्ट सुद्धा मी पटवून घेतली. तर जरी अच्छा. माझं लग्न झालेलं नसलं किंवा जरी मी स्वतः कधी वटपौर्णिमेचं व्रत म्हणून केलं नसलं, तरी आई बरोबर किंवा आजी बरोबर, मावशी बरोबर मी हे सगळं केलंय. आणि त्या वेळात आपलं जे एक जे वातावरण झालेलं असतं ना सगळ्या बायकांचं मिळून, तर ते मला वाटतं त्याने उभारी येते. हा. आणि मला असं वाटतं की बायका एकत्र असतील ना तर हे जग जास्त सुसह्य होईल. आमच्या मालिका का चालतात याचं कारण हे आहे की बायकांमधलं ते जे हलकंसं राजकारण असतं ते कुठेतरी सगळ्याच बायकांच्या घरात मनात घडत असतं. हो हो, नक्कीच. आणि ते नक्कीच. बघतायत त्याचं चित्रीकरण, म्हणून त्यांना पॉझिटिव्ह नायिका आवडतात, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या बायका आवडतात. त्याचं कारणच हे की त्यांना स्वतः मधलं काहीतरी ते समोर दिसत असतं, चांगलं वाईट दोन्ही. आणि म्हणून हे चालते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळे सण छान दणक्यात साजरे साजरे झाले पाहिजे. फक्त त्याच्या मागे ना म्हणजे समजा अमुक एखादी व्यक्ती उच्च पदावर काम करते, मुलगी बाई, आणि ती जर हे करत नसेल तर म्हणजे मग ती कशी संस्कारहीन आहे असं नका म्हणून. हा, बरोबर. कारण तिचा कदाचित उद्देश वेगळा आहे. आणि जर ती ह्याचा डिसरिस्पेक्ट नाही करत तर इट इज ओके. आज नाही केलं, उद्या नाही केलं, तिसऱ्या वर्षी तिला वेळ मिळेल आणि ती ते करेल. तो तिला ते समजून घेणं महत्वाचं असं मला वाटतं. म्हणजे दॅट्स द होल पॉइंट ऑफ सेलिब्रेटिंग एनिथिंग असं मला वाटतं. आणि हे विचार आमच्या पिढीने घेतले पाहिजे. खरंच माहिती सगळ्याची पाहिजे असं माझं म्हणणं आहे. करा नाही करा, केलं तर कौतुकच होणार आहे, पण नाही केलं तर तुमचाही लॉस आहे त्याच्यात. बट शीतल म्हणाली तसं मी स्वतः उपास केला नसला तरी माझ्या मैत्रिणी तयार झाल्यावर त्यांचे फोटो मी काढलेले, त्यांनी तेच फोटो रील्सला युज केलेले आहेत. सो आणि मग मी वेगवेगळी रील्स सर्च करून ठेवायचे, हे असं रील करा. पण सगळ्या पूजा बिजा त्यांच्या झाल्यानंतर. पण आतापर्यंत असं व्हायचं की रील्स करताना कोणीतरी एक छत्रीस धरायला लागायचं, कारण खरोखर खूप पाऊस पडायचा. पडते त्या गोष्टी, पाऊसच खूप पडायचा की साड्या नेसल्या, साड्या ओल्या चिंब झाल्यात. मी छत्र्या धरायला कायम मैत्रिणींबरोबर असायचे. बरं, तुम्ही आता जी स्टोरी सांगितली ती मला आत्ता कळली. त्यानंतर ती वट सावित्रीची वगैरे स्टोरी आम्हाला आतापर्यंत सांगत आली. सायंटिफिक कारण आता मलाही कळलं. ही चांगली गोष्ट आहे. बरं, आपल्या आयुष्यात ना असं, आणि वटसावित्रीने यमाकडे प्राण आणले होते, तसं असं तुमच्या आयुष्यात कोण पर्सन आहे की ज्याचे तुम्ही प्राण आणू इच्छिता किंवा असं काही वेळ आली तर? डेफिनेटली माझ्या पप्पांनाच मला परत आणायला आवडेल. कारण मला वाटतं प्रत्येक मुलीसाठी पहिला हिरो जो असतो किंवा आदर्श असतो ते वडील असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं पप्पांना मला आणायला खूप आवडेल. आणि अशी ऍक्च्युली प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला किंवा वर्षश्राद्धाला मला नेहमी असं वाटतं की इफ म्हणजे मला जर अशी एखादी विश ग्रांट केली तर मी ती करेन. कारण मी असं एक चित्रपट केला होता रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या नावाचा, जिथे वर्षश्राद्धाला माझे वडील परत येतात. आणि ते त्यांनाच दिसू शकत असतं ज्यांच्यावर त्यांचं खरं प्रेम असतं. आणि त्या चित्रपटात मी त्यांच्या मुलीची भूमिका केली होती. दिलीप प्रभाळकरांनी काम केलं होतं माझ्या वडिलांचं, आणि त्यांना फक्त मी दिसते. आणि माझ्या आईलाही सुहास जोशींनी काम केलं, त्यांनाही दिसत नाही, नंतर त्यांना ते दिसतात. तर मला असं वाटतं की ते त्या चित्रपटातले ते जे काही आहे ना ते असं वाटतं खरंच व्हावं असं मला वाटतं की ऍटलिस्ट एकदा तरी पप्पा परत यावेत. आणि काय होतं आपल्याकडे मुलीने वडिलांना आय लव्ह यू म्हणण्याची प्रथा आता आली. मी ज्या पिढीची आहे तिथे एक पर्टिक्युलर मुलगी वयात आल्यानंतर वडील आपोआपच एक तो रिस्पेक्ट म्हणून
फिजिकल अफेक्शन हम्म. हे नव्हतं त्या पिढीचं किंवा माझ्या तो पप्पांच्या दुरावा पिढीचं नव्हतं. यायचा मध्ये. हा दुरावा असं नाही, तो नजरेतून यायचा, तो शब्दातून असायचा, तो एखादं बक्षीस मिळालं किंवा मला अवॉर्ड मिळाल्यावर माझी मुलगी आहे हे सांगण्यातून असायचं. पण आता ते जे फिजिकल कनेक्शन एक नॉर्मल झालंय ना, तर तेव्हा ते नव्हतं. सो आय मिस दॅट. आणि कधी आय लव्ह यू त्यांना म्हणण्याचं वेळच म्हणजे नाही. सुचलं नाही. म्हणजे काहीतरी करण्यामधून आय लव्ह यू हे म्हणण्याचे कुठेतरी संस्कार झाले नाही, रादर दॅन यू कीप ऑन सेईंग पप्पा आय लव्ह यू. त्याच्यापेक्षा पप्पांसाठी काहीतरी करणं. कारण लहानपणी त्यांनी सुद्धा तेच केलं होतं ना. तेव्हा आतासारखं अच्छा बेटा, अच्छा कशा आहे माझं सोन्या मीने असं नव्हतंच. आपल्याला ताप आल्यावर रात्रभर जागणारे पण तेच होते, निबंध लिहून द्यायला पण तेच होते. त्यातनं प्रेम दिसायचंच ना त्यांचं. हो. सो त्याच्यामुळे मला ते आहे की म्हणजे बाबा. वटपौर्णिमेचं हे आहे. पण हम्म. तू म्हणालीस तसं की जर कुठलं म्हणजे सावित्रीने तिच्या नवऱ्याचे आणले होते, पण मला माझ्या बाबा. पप्पांचे आणायला आवडतीलच. मला माझ्या वडिलांचे ऑफकोर्स आणि मला माझ्या सासूबाईंचे प्राण खरंच परत आहे. Oh. शी वॉज माय फ्रेंड अँड आय मिस हर बॅडली. मला त्यांची खूप आठवण येते. आत्ताच 10 जूनला त्यांचा वाढदिवस झाला आणि मी मिस करते. माझा मुलगा त्यांना मिस करतो आणि मला त्यांचे प्राण त्या आत्ता हव्या होत्या. आत्ता जेव्हा मी चांगल्या चांगल्या भूमिका करते, मी आधी ज्या भूमिका केल्या त्याही त्या कौतुकाने बघत अरे होत्या वा. आणि आत्ताही त्या असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता. येस. तुमचे बाबा आणि तुमचे सासूबाई दोघेही तुम्हाला बघतायत, छान आशीर्वाद देतायत Oh, ते. God bless you for saying that. Absolutely. Thank you so much. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा वरून. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आनंदी राहा, तब्येतीची काळजी Emotional घ्या. झालात. बट आय थिंक कारण मला वाटतं माणसांनीच माणसांना जपायला हवं हो. आणि माणसांनीच निसर्गाला जपायचंय. आणि मला वाटतं निसर्गाचा भाग आपण सगळेच आहोत, तर ते जपायला हवं असं मला खूप वाटतं. नक्कीच. आजच्या जगाला, आजच्या काळाला त्याची गरज आहे. कंपॅशनची, दयाळूपणाची, कृपाळूपणाची किंवा कृपाप्रसादाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आपले हेवे दावे, आपले राग, लोभ ह्यावर थोडासा आपला कंट्रोल असायला हवा. मला वाटतं मनाचं संरक्षण निसर्गाच्या संरक्षणाबरोबर फार महत्वाचं झालेलं आहे. आणि ते करण्याची सद्बुद्धी आपल्याला मिळावी अशीच माझी प्रार्थना आहे. सगळ्यांनी आनंदी राहा. हसण्यासारखं वरदान नाही. आनंद लुटा आणि आनंद वाटा सुद्धा.